नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज तसा युद्धाचा 40वा दिवस, परंतु काल पाकिस्ताननं पुढे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर मग आता 2 आठवड्यासाठी युद्धविराम तिन्ही देशांनी जाहीर केला आहे. त्यामुळं गेले 39 दिवस आखातात जे युद्ध सुरू होतं, सर्वांना त्या आखातातील सर्वच देशातील नागरिक भयग्रस्त होते. त्यांचं काही दिवसापुरतं तरी आता भय कमी होणार आहे. तर इकडं काल येडेश्वरी देवीच्या चैत्रयात्रेची सांगता झाली आणि ज्यावेळेस पालखी अमराईतून मंदिराकडे निघाली त्यावेळेस हिरमाळा गावानजीक असलेल्या ढाशीच्या इथं काही समाजकंटकांनी निघालेल्या पालखीला थांबवा असं हे करत पालखी थांबवण्याचा प्रयत्न केला. पालखीचे मानकरी असलेल्या 2-3 धक्काबुक्की केली. अर्वाच्य भाषेत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि त्यामुळं चैत्रयात्रेला शेवटच्या दिवशी गालबोटच लागलं असं म्हणावं लागेल. हे समाजकंटकात काही जण रील स्टार होते असं सांगितलं जाते आणि येडेश्वरीच्या पालखीचा रील करण्यासाठी पालखी थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच हा गोंधळ झाला. मग हा समाजकंटकावर गुन्हा दाखल करा यासाठी येरमाळ्यातील ग्रामस्थ काही काळ त्यांनी शेगाव पंढरपूर रस्ता रोखून धरला. शेवटी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि FIR पण फाटला आहे. तर जे गोंधळ घालणारे अप्रवृत्तीचे लोक होते त्यांनीही रात्री उशिरा परत पोलीस स्टेशन गाठल्याचं सांगितलं जात होते. पण त्यांचा गुन्हा त्यांनी तक्रार दाखल केली की काय हे मात्र कळू शकले नाही. एकंदरीत पाहता यावर्षीच्या येडेश्वरी देवीच्या चैत्रयात्रेत अनेक अशा अप्रिय अशा घटना घडलेल्या आहेत. त्यात मग कोकाटे आणि गायकांना झालेली मारहाण, त्यांची पैसे लुटण्याचा प्रकार असो, त्यानंतर विशाल बारकूर या तरुणाच्या कारमधून जवळपास 95,000 रुपयाची रोकड लुटून नेण्याचा प्रकार असो, महिलांच्या अंगावरील दागिन्यांच्या चोरीचे प्रकार असो किंवा मग काही अतिउत्साही भाविकांनी पोलिसांवर वाहनच घालण्याचा प्रयत्न केलेला असो, अशा घटना घडल्या. आणि सर्वांना त्रासदायक घटना घडली ती म्हणजे चुनखडी वेचणीच्या दिवशी शेगाव पंढरपूर आणि सोलापूर धुळे हे दोन्ही महामार्ग जवळपास 10 ते 12 तास ट्रॅफिक त्यावर जाम होती. त्यामुळं जो काही त्रास भाविकांना आणि बाहेर येरमाळ्याला न जाणाऱ्या पण पुढं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाला त्याची कल्पनाच करणं किंवा एकंदरीत यावरून असं दिसून आलं आहे की येरमाळ्याची यात्रा ही पटांगणात म्हणजे मोकळ्या रानात भरत असते. यात्रेला चुनखडी वेचण्याच्या दिवशी तर 18 ते 20 लाख लोक येत असतात आणि इतर 5 दिवसात जवळपास 5 लाखाहूनही जास्त भाविक येडेश्वरीच्या दर्शनाला येतात.
तर एकंदरीत अशा 20 लाख लोकांची आवक जावक असणाऱ्या यात्रेचं नियोजन कसं करावं याचं जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन यांनी गांभीर्यानं आजही विचार करावा आणि पुढच्या वर्षी असे प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. तर एवढ्या गर्दीत यात्रेला येणारे 12 घरचे 12 असतात. प्रत्येकाला आपापल्या परीनं यात्रा एन्जॉय करायची असते आणि त्या स्वतः आनंद घेताना त्याचा दुसऱ्याला त्रास होतो की नाही याकडे पण त्यांचं लक्ष नसतं आणि त्यातूनच ह्या अप्रिय घटना घडत असतात. आता कालच्या येडेश्वरी देवीची पालखी बालाघाटाच्या डोंगरावर असलेल्या मंदिराकडे जाताना जो प्रकार घडला आहे त्या प्रकाराबद्दल मग दोषी कोणी का असना, गावातले येरमाळा गावातली लोक असणार किंवा बाहेरून आलेल्या भाविकापैकी कोणी असणार, त्यांना तातडीनं शोधून त्यांच्याविरुद्ध कोर्टात योग्य असं चार्जशीट दाखल करून अत्यंत कडक कारवाई होईल असं पोलीस यंत्रणेनं पाहावं लागेल. आणि एखाद्या घटनेच्या संदर्भात एखाद्याला कडक अशी शिक्षा झाली तर मग पुढील काळात असे प्रकार करायला कोणी धाजावणार नाही हे मात्र नक्की. नाशिकचा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात चर्चा घडवून आणणारा असा अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याला मग पोलीस आज न्यायालयात दाखल करतील. काल SITच्या प्रमुख श्रीमती सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन काय अजून शोध घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे असं सांगितलं होतं. आणि या प्रकरणात कोणी कितीही मोठा असो, त्याचा हात असेल, त्याच्या विरोधात पुरावे आम्हाला मिळाले तर आम्ही त्याला सोडणार नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर आज अशोक खरातच्या तपासासंदर्भात SIT आणि नाशिक CID न्यायालयात आणखी काय सादर करतात आणि कशासाठी आणखी अशोक खरातची आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे न्यायालयाला पटवून कसे देतात याकडं आपलं लक्ष असणार आहे. तर अशोक खरातचा वकीलही न्यायालयात त्याच्याकडून आता आम्हाला एवढे दिवस पोलीस कोठडी दिली आहे, तपासाला आम्ही योग्य सहकार्य केलं आहे असं सांगून न्यायालयीन कोठडी परत मिळवण्याचा प्रयत्न करतात काय याकडेही आपलं लक्ष राखून राहणार आहे. IPLच्या 19व्या या वर्षीच्या सत्रात सोमवारी आणि मंगळवारी सामन्याच्या वेळी पावसानं हजेरी लावली. सोमवारी तर
कलकत्त्यात असा पाऊस पडला की त्यामुळं सामनाच रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले. कालही गुवाहाटीत राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात सामना होता. गुवाहाटीत पण पाऊस झाला, परंतु गुवाहाटीतल्या क्रिकेट मैदानावरची व्यवस्था अशी होती की त्या कितीही मोठा पाऊस पडला तर पाणी तिथून निघून जाईल, ओल कमी होईल अशी यंत्रणा तिथं असल्यामुळं शेवटी हा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयलमधील सामना 11 षटकांचा करण्यात आला. 11 षटकांच्या सामन्यात ज्यावेळेस नाणेफेक झाल्यानंतर राजस्थान रॉयलला फलंदाजी आणि राजस्थान रॉयलचे सलामीचे जोडी यशस्वी जायस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी अशी काही फटकेबाजी सुरू केली की त्या पुढं मग मुंबईचं जसप्रीत बुमराह असो आणि इतर गोलंदाज त्यांच्यापुढं निष्प्रभ ठरले. यशस्वी जायस्वालनं 77 धावा केल्या तर वैभव सूर्यवंशीनं आपण फलंदाजीत कितीही मोठा गोलंदाज असला तरी त्याला घाबरत नाही, आपल्या ह्यानं फलंदाजी करतो अशीच त्यानं फलंदाजी केली आणि त्यानं 39 धावा केल्या होत्या. 11 षटकात राजस्थान रॉयलनं 3 गड्याच्या मोबदल्यात 150 धावा केल्या होत्या आणि राजस्थान रॉयलनं 151 धावाचं आव्हान मुंबई इंडियन्स पुढं ठेवलं होतं. परंतु फलंदाजीला ज्यावेळेस मुंबई इंडियन्सचा संघ उतरला त्यावेळेस रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या असे दिग्गज फलंदाज संघात असणाऱ्या मुंबई इंडियन्सला हा पल्ला काही गाठता आला नाही. त्याला कारण आहेत की हे सर्व जे दिग्गज फलंदाज होते ते गुवाहाटीच्या मैदानावर सपशेल अपयशी ठरले आणि मग अवघ्या 11 षटकात त्यांना 9 बाद 123 धावा करता आल्या आणि मग त्यामुळं मुंबई इंडियन्सनं जवळपास 27 धावाच्या फरकानं हा सामना जिंकला. मुंबई इंडियन्सच्या राजस्थान रॉयलच्या विजयात त्यांचे गोलंदाज रवी बिश्नोई, जेफ्रा आर्चर, तुषार देशपांडे यांनी कमालीची चांगली गोलंदाजी केली आणि मुंबई फलंदाजांना व्यसन घातली. त्यामुळंच त्यांना हा विजय सुकर झाला आहे. आज संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना होण्याची 7:30 वाजता सामना. आजचा सामना गुजरात टायटन्स काही करून जिंकण्याचा प्रयत्न करेल हे दिसतंय. असा 7:30ला संध्याकाळी सामना सुरू होईल. 11:30च्या दरम्यान सामन्यात कोणता संघ विजयी झाला आणि कोणता पराजित झाला याचं उत्तर आपल्याला मिळेल. तुर्तास आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.